अबू आझमी आहेत समाजवादी पार्टीचे आमदार, त्यांच्याशी बातचीत करून जाणूया। खरं तर सध्या छावा चित्रपट रिलीज झाला आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांवर कशा प्रकारे अन्याय झाला हे दाखवण्यात आलेले आहे। परंतु अबू आझमी आहेत ते म्हणतात की औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता। अबू आझमी जी, आपका बयान है कि औरंगजेब उत्तम प्रशासक था, क्या आपसे ये सहमत है? मैं समझता हूँ कि औरंगजेब रहमतुल्लाह अलैह के ज़माने में भारतवर्ष की सरहद जो है वो अफ़गानिस्तान और बर्मा तक थी। हमारा उस ज़माने में हमारा जो जीडीपी था ना 24% था। हमारे यहाँ हम भारतवर्ष सोने की चिड़िया कहा जाता था। तो मैं क्या कहूँ, गलत कहूँ क्या इसको? छत्रपति संभाजी महाराज को जिस प्रकार से वो लड़ाई राजकाज की थी। नहीं, पर वो जिस प्रकार से उन्होंने धर्म की भी लड़ाई लड़ी ना, उन्होंने कहा कि मुस्लिम धर्म स्वीकार कर लो। नहीं, मैं धर्म की लड़ाई बिल्कुल कोई करता है मैं उसको बिल्कुल पसंद नहीं करता हूँ, लेकिन राजकाज की लड़ाई थी। बहुत सारे औरंगजेब ने जो किया वो सही किया छत्रपति संभाजी महाराज के साथ? ये बता देंगे आपको। राम कदम साहेब आपल्यासोबत आहेत। ते म्हणतात की औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, त्याने धर्माच्या विरोधात लढाई केली नव्हती, मुस्लिम धर्मासाठी त्याने कुठलीही लढाई केली नाही। काय वाटतं तुम्हाला, ह्या मताशी तुम्ही सहमत आहात? हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान नाहीये? त्यांना खरं इतिहासाचं पुस्तक मी भेट देणं आवश्यक आहे आणि जेव्हा ते विद्या सभागृहात येतील तर त्यावेळेस त्याला इतिहासाचं पुस्तक गिफ्ट देतो। त्यांनी आमच्या छत्रपतींबरोबर संभाजीराजेंबरोबर कसा छळ केला, अनन्वित कसं कैदेत ठेवलं हे त्याला माहीत नाही का? त्यांना कळेल ना, तुम्ही किमान आम्ही विचारतोय प्रश्न तर त्यांना ते गाडीत बसून निघून जात आहे। नाही, त्यांना निश्चितपणे सांगावं लागेल की छत्रपती शिवाजी महाराजांना 8 महिने सोने की चिड़िया थी औरंगजेब के जमाने में। ते TV9शी बोलतात, ते झाले की आपण त्यांना विचारू। छत्रपती संभाजी महाराजांचा हा मुद्दा गंभीर आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तो चुकीचा औरंगजेब वागला। पण अबू आझमी त्याचं समर्थन, आपली मंदिरं तोडली गेली। ते म्हणतात की मंदिर सगळ्या धर्मांचा आदर सन्मान झाला पाहिजे, पण हिंदूंची मंदिरं जाणीवपूर्वक तोडली गेली आणि कसं अनन्वित छळ संभाजीराजांचा केला ते त्यांना माहीत नाही आहे का? तर त्यांना माहीत आहे। ते म्हणतात की त्या इंग्रजांच्या काळात इंग्रज ज्यासाठी आले, कारण का त्या औरंगजेबने संपूर्ण सोने की चिड़िया बनवली होती, त्यामुळे ते करण्यासाठी आले। अबू आझमी जी, राम कदम कुछ बोल रहे, आइए। नहीं, उन्होंने एक सवाल पूछा है इसके लिए। मेरे से नहीं पूछ रहे हो। तो हे होते अबू आझमी जी आणि राम कदम। प्रवासात असताना हां, त्याचं बोलणं त्याचं वेगळं रूप गेलं असतं, पण त्यांना माहीत आहे की छत्रपती संभाजीराजांचा छळ झाला आहे, पण त्यांची ती राजकीय आवश्यकता असेल, त्यांना एक विशिष्ट अजेंडा पुढे घेऊन जायचा आहे, पण इतिहास हा कोणाच्या बापाला नाकारता येत नाही। अबू आझमींना तर अजिबात नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन धर्मेंद्र पांडे सह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।